झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवसांच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे नागपूरला पोहोचलेत। गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत। तर राज ठाकरेंच्या दौऱ्यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही ताडोबा दौऱ्यावर जाणार आहेत। त्यामुळे आज ताडोबात राज आणि पतंगराव आमने सामने असणार आहेत। दरम्यान राज यांच्यासह दौऱ्यावर असलेल्या मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी पतंगराव कदम यांच्यावर तोफ डागली आहे। मौज मजा आणि बदल्यांशिवाय वनमंत्र्यांना कोणत्याही गोष्टीत रस नसल्याने जंगलांची दुरवस्था झाल्याचा आरोप नांदगावकरांनी केलाय। वनमंत्र्यांबाबतीमध्ये आमचा पूर्ण आक्षेप आहे की या वनमंत्र्यांनी मौज मजाशिवाय आणि बदल्यांशिवाय कधीही वन खात्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही, स्वारस्य दाखवलं नाही आणि त्यामुळे हे वनांची अवस्था अशी आहे। विदर्भातला एखादा वनमंत्री द्यावा आणि विदर्भाला सन्मान द्यावा आणि या खऱ्या अर्थाने या जंगलांचं वनाचं संरक्षण करावं अशा प्रकारची भावना खऱ्या अर्थाने राज्य सरकारकडे पाहिजे होती। पण राज्य सरकारची उदासीनता सगळ्याच बाबतीमध्ये आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।